लग्नानंतर होईलच प्रेम या आजच्या महत्त्वाच्या एपिसोडमध्ये आज आपली काव्या ना खूपच भडकलेली असते, कारण तिचे मामा मामी घरी आलेले असतात त्यांच्या मुलींची पत्रिका घेऊन. आता त्यांचं लग्न त्यांच्या तरी सहमतीने होतंय की नाही याचा विचार करून काव्याला अजूनच राग येतो. मुळात त्या दोघांना बघितल्याच तिला असं वाटतं की हे आलेतच कशाला, आणि त्याचमुळे तिचा संताप होतो आणि ती किल्लेदारांना फोन करते आणि सांगते की मला आजच्या आज डिवोर्स घ्यायचा निर्णय करायचा आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला भेटायला येऊ की तुम्ही मला भेटायला येताय, की मी तुमच्या ऑफिसला येऊ. मी येते, आत्ता लगेच येते, मला आत्ताच या सगळ्या गोष्टींवर डिसिजन घ्यायचा आहे. आता तेवढ्यात ते म्हणतात की हो आपण डिसिजन घेऊ, पण मी सध्या ऑफिसमध्ये नाही आहे, तर तुम्ही एक काम करा, मला तुमचा ॲड्रेस द्या. तेव्हा काव्या ॲड्रेस सांगते तिकडून आणि तेव्हा तिथे आपला पार्थ बसलेला असतो. आता पार्थ किल्लेदारांचा ऑफिसचं डेकोरेट करायला आलेला असतो, त्यामुळे त्याची मीटिंग त्याच्यासोबत असते. आणि ते नेमकं जेव्हा ॲड्रेस सांगतात तिकडून, जेव्हा काव्या त्यांना ॲड्रेस सांगते आणि काव्याचा ॲड्रेस ते सांगतात पार्थला, तेव्हा पार्थ अक्षरशः चक्क होतो की हा ॲड्रेस तर काव्याच्या घरचा आहे आणि ती असा डिसिजन का घेते, त्यांना का हवा आहे डिवोर्स. आणि हे सगळं ऐकताच त्याचे डोळे मात्र भरून येतात. तेव्हा किल्लेदार म्हणतात, तुम्हाला माहिती आहे का, ह्या आमच्या क्लायंट आहेत, त्यांना मी थोड्या वेळापूर्वीच कॉल केला होता की तुम्ही डिवोर्सबद्दल काय विचार केलाय. तेव्हा त्या बोलल्या, आत्ता मला काहीही विचार करायचा नाही आहे, मला आता सध्या माझ्या करिअरवर फोकस करायचा आहे, हा आता मला तुम्ही कॉल करू नका. आणि आत्ता मात्र अर्ध्या तासानेच कॉल करून म्हणतात की मला आत्ताच डिवोर्सचं फाईल सँक्शन करायची आहे, तर आता तुम्ही सांगा. असे पण क्लायंट असतातच. आणि तुम्ही म्हणता की तुमची बायको देशमुख तीही IASचा अभ्यास करते, तर तिचंही ती खूप चांगली आहे. आणि ह्या मॅडम अशा ह्या जर बनल्या ना IAS, तर खरंच 2 दिवसात ह्या दुनियाच पलटून टाकतील बरं का. इकडे आपले गुरुजी आलेले असतात आणि नंदिनीचा मात्र चेहरा पडलेला असतो. ती त्या विचारांमध्येच असते की पार्थने जी चिठ्ठी लिहिलेली आहे ती तिच्यासाठी आहे, पण मुळात ती चिठ्ठी नंदिनीसाठी नसतेच. पण नंदिनीने एक डिसिजन घेतलेला असतो की मी आता जीवाला डिवोर्स देऊन टाकते. आणि तेव्हाच गुरुजी म्हणतात, तू काय विचार करतेस, तू जो विचार केलेला आहेस ना तो तू डिसिजन घेऊन टाकतं. ती म्हणते, नाही गुरुजी मी काहीच विचार करत नाही. तर ते म्हणतात, थोड्या वेळापूर्वी आईशी बोलताना फोनवर रडत होतीस, हे मला समजलंय, आणि त्यामुळे तू सांगतेस की काहीच नाही. आता ते तू का रडत होतीस हे तुला माहिती आहे, आणि तू जो निर्णय घेतलेला आहेस ना तो तू घेऊन टाक, तू त्यातून मुक्त हो आणि तू दुःखाला कवटाळून बसू नकोस, असं तिला गुरुजी समजवत असतात. आता तेव्हा आपली नंदिनी म्हणते, मला नाही कळत आहे गुरुजी की मी काय करू, खरंच म्हणजे नेमकं काय करायचं मला समजत नाही आहे. नेमकं काय करायचं म्हणजे तू ठरवलेला मगाशी जो निर्णय होता तोच करून टाक, त्याने सगळ्यांची मुक्तता होईल. आणि इकडे आपला मिथुन काका आणि आपले जीवा हे दोघंजणं चर्चा करत असतात की काय झालंय जीवा, तू एवढा का अपसेट आहेस. तर तेव्हा जीवा सांगतो, मी आता काव्याला चिठ्ठी दिलेली आहे आणि त्यामध्ये जे काही आहे ते मनातलं सगळं सांगितलेलं आहे, आणि एका चिठ्ठीच्या मार्फत मी आमचं नातं पूर्णपणे संपवलेलं आहे असं मला वाटतंय. मी निर्णय घेतलेला आहे की काव्याला पूर्ण माझ्या आयुष्यातून काढून टाकायचा, पण कसं आहे मला हे सगळं विचार करताना खूप हार्ड जाते. तेव्हा एक मिथुन काकांनी त्याला उदाहरण दिलं की मी सायन्स साईडला मला जायचं नव्हतं आणि माझ्या बाबांनी मात्र माझ्यावर हट्ट केला की तू तीच साईड घ्यायची. त्यांनी त्यांच्या गोष्टी लादवल्या आणि आज माझ्या करिअरमध्ये मला साधं शब्दकोडं सोडवता येत नाही आहे, ते सोडवताना सुद्धा प्रॉब्लेम होतोय. तसं तुझं नको व्हायला. त्यामुळे तू जर आता म्हणतोयस की मी काव्याला पूर्णपणे डोक्यातून काढून टाकलेला आहे, तर तू नंदिनीला पूर्णपणे ॲक्सेप्ट तरी कर. हे करायला जमणार आहे का तुला, आणि तू काय बोलतेस ना हे मला कळत नाही आहे. तर आपला जीवा म्हणतो की मी नंदिनीला ॲक्सेप्ट करणार की नाही हे मला आत्ता माहिती नाही आहे, पण मला थोडा वेळ हवा आहे आणि मला ना आता कोणत्याच गोष्टींवर विचार करायचा नाही आहे. पण त्या काव्याला लिहिलेल्या पत्रामुळे तो थोडासा नर्वसच असतो. त्याला वाटतं की आता तिलाही या गोष्टीचा त्रास होईल, पण आपल्या काव्याने अजून पार्थला ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे, ती नवरा म्हणून त्याला मानतच नाही आहे, त्याच्यामुळे हे डिसिजन
घेणं योग्य ठरेल. तिने जर त्याला डिवोर्स दिला तर बरंच होईल. आणि कसं आहे ना काका, ती रोज रोज माझ्या समोर असल्यामुळे मी नंदिनीचा विचार करूच शकत नाहीये. यामुळे अजून प्रॉब्लेम वाढत आहेत आणि त्यामुळेच मी सगळा रागराग नंदिनीवर करते आणि हे मला करायचं नाहीये. म्हणून मी त्या चिठ्ठीमध्ये पूर्णपणे सांगितलेलं आहे की आपण यापुढे एकमेकांचा विचार करायचा नाहीये आणि आपण एकमेकांपासून दूरच राहूयात, कारण मला आता माझ्या आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे असं त्याने सांगितलेलं तर असतं. पण मिथुन काकांना दिसत असतं त्याच्या चेहऱ्यावरून की हा काही मनातून काव्याला अजून काढू शकलेला नाहीये, फक्त हा बोलतोय आणि या सगळ्या गोष्टी झालेल्या नाहीयेत. पण इकडे मात्र आता आपली काव्या उभी असते आणि तेवढ्यात बेल वाजते दरवाजाची. तेव्हा ती म्हणते की आता नेमकं कोण आलं, बहुतेक किल्लेदारच आले असतील. म्हणून ती जाते आणि दरवाजा खोलते तर खरंच किल्लेदार असतात. ती म्हणते मिस्टर किल्लेदार, तर ते म्हणतात हो. आणि ते पण विचारतात तुम्ही काव्या आहात का, तर ती म्हणते हो. आणि तेवढ्यातच ती त्यांना आतमध्ये या बोलते आणि मागे पाहते तर काय, आपला पार्थ सुद्धा आलेला असतो. आता पार्थ नेमका कसा आलेला असतो, त्याला तिथेच कळालेलं असतं की आपल्या काव्याने डिवोर्ससाठी त्यांना बोलवलेलं आहे आणि त्याने त्यांना ड्रॉप करण्यासाठी म्हणून तो तिच्या घरी येतो आणि सरळ समोर उभा राहतो. त्यावेळेस अक्षरशः बघण्यासारखं असतं सगळं. तेव्हा काय होतं की आपला पार्थच्या डोळ्यामध्ये फक्त पाणी असतं आणि त्याला रडू येत असतं आणि आपली काव्या एकटक त्याच्याकडे बघतच राहते आणि विचार करते की हे ह्यांच्यासोबत कसे काय आणि यांना कसं काय माहिती. तर ती पुन्हा कन्फर्म करते की तुम्ही किल्लेदारच आहात ना, म्हणजे वकीलच आहात ना. तेव्हा ते म्हणतात की हो, पण तुम्ही काव्या ना. तर तिला कळतं की आता ह्यांना सुद्धा सगळं कळलेलं असणार आहे की मला डिवोर्स घ्यायचा आहे. तेव्हा ती पार्थ समोर काहीच न बोलता ती किल्लेदारांना म्हणते की आजची मीटिंग कॅन्सल करूयात आणि ती घाबरलेली असते भरपूर. तोपर्यंत इकडे नंदिनी गुरुजींबरोबर बोलून झाल्यानंतर तिला खूप त्रास होतो आणि त्यानंतर ती तिथून उठून जाते. तेवढ्यात मानिनी म्हणते काय झालं नंदिनी, का जातीये उठून. तर ती म्हणते काही नाही, मी जरा बेडरूममध्ये जाऊन आली, माझं थोडंसं काम होतं, मला ते आठवलेलं आहे. तेवढ्यात मानिनी म्हणते की काय झालं काय माहिती. तर गुरुजी म्हणतात तिला तिचं उत्तर सापडलेलं आहे म्हणून ती गेलेली आहे. तर मानिनी म्हणते शिरा कसा झालेला आहे गुरुजी. तर गुरुजी म्हणतात शिरा अगदी उत्तम झालेला आहे. बरं सांग, मी सांगितलं होतं तसं सगळे व्यवस्थित आहेत का. तर ती म्हणते हो हो, सगळ्यांचं तर व्यवस्थित आहे. सध्या जे झालेली घटना तुम्ही जसं सांगितलं त्या पद्धतीनेच आपल्या जीवाच्या जीवावरती बेतलेलं होतं, पण आता बाकी काही टेन्शन नाही आहे, आता सगळं ठीक आहे. तेवढ्यात ते म्हणतात पार्थचं काय चाललेलं आहे. आता ते म्हणते पार्थचं तर काहीच नाही, पार्थ आपला शांत असतो, त्याचं काम व्यवस्थित चाललेलं आहे, त्याच्या आयुष्यात पूर्ण शांतता आहे. तर गुरुजी म्हणतात की शांततेच्या नंतर काय येतं माहिती आहे का, संकट येतं. संकट येण्यापूर्वीची शांतता असते ही. कदाचित आपल्या पार्थच्या आयुष्यात आलंही असेल. तर तसंच झालेलं असतं इकडे. आपला पार्थ काव्याच्या दरवाजात जाऊन उभा राहिलेला असतो आणि तेव्हा त्याला कळालेलं असतं की आपल्या काव्याने ही जे काही केलेलं आहे ते फक्त डिवोर्ससाठी चाललेलं आहे तिचं. आणि ती पार्थला बघून किल्लेदारांना म्हणते की मला आजची मीटिंग करायची नाहीये, मी तुम्हाला कळवते, नंतर करू आपण. आता किल्लेदार म्हणतात बघितलं का पार्थ, मी तुम्हाला देशमुख म्हटलं होतं की नाही की या मॅडम कशा वेगवेगळे कस्टमर कसे भेटतात आपल्याला. किल्लेदारांना अचानकच आठवतं की ते म्हटले माझी बायको IASचा अभ्यास करते आणि या सुद्धा IASचाच आणि यांचं पण सरनेम देशमुख आहे आणि त्यांचं पण देशमुखच आहे. डिवोर्स घ्यायच्या वेळेमध्ये त्यांना मी विचारलं होतं तुमच्या मिस्टरांचं नाव काय आहे, तर तिने न घेता देशमुखच म्हटली होती. आता हे क्लिक झाल्यावरती ते म्हणतात की अच्छा, म्हणजे हे नवरा बायको आहेत. तेव्हा तो म्हणतो की हे देशमुख आहेत वगैरे ओळख करून देत असतानाच त्याच्या लक्षात येतं की हे दोघं नवरा बायको आहेत. त्यामुळेच पार्थच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे. आता त्याला हे कळाल्यानंतर, त्याला हे आठवल्यानंतर तो म्हणतो की पार्थ देशमुख थँक्यू बरं का, तुम्ही मला इथे ड्रॉप केल्याबद्दल. आता हे बोलून तो तिथून निघायचा प्रयत्न करतो आणि त्याला सगळं क्लिक झालेलं असतं. आता हे बोलल्यावरती काव्याला अचानकच शॉक लागतो, म्हणजे पार्थने यांना ड्रॉप केलेलं आहे आणि यांना आणलेलं नाहीये, म्हणजे पार्थला आणलेलं नाहीये. म्हणजे आता काय होणार आहे नेमकं, यामुळे तिला घाबरून गेलेली असते ती पूर्ण. आणि तेव्हाच ना आपले हे
किल्लेदार निघून जातात तिथून थँक्यू बोलून पार्थला ड्रॉप केल्याबद्दल. आणि त्यानंतर काव्या विचारते, काव्या पार्थला म्हणते या ना आतमध्ये. तेव्हा पार्थ आतमध्ये 2 पाऊल पुढे येतो आणि काव्या खचलेल्या आवाजाने म्हणते की तुम्ही नेमकं काय घेणार आहात. तेव्हाच पार्थ आपलं उत्तर देतो की मी माझ्या फिलिंग्स घेणार आहोत. तुम्ही देऊ शकता माझ्या फिलिंग्स. आता हे ऐकल्यावरती काव्याला सुद्धा आश्चर्य वाटतं. आता आश्चर्य वाटण्यासारखं असतंच ना, आपल्या पार्थला एवढा शॉक बसलेला असतो आणि त्यानंतर काव्या अचानक विचारते की काय घेणार. तेव्हा त्याने बरोबरच उत्तर दिलेलं असतं की मी माझ्या फिलिंग्स घ्यायला आलेलो आहोत. तेव्हा तो म्हणतो तुम्ही देऊ शकता का. तुम्ही जेव्हा कडुलिंबाची पानं खाल्ली होती गुढीपाडव्याला आणि मला ज्या गोष्टीचा त्रास झाला की तुम्हाला कसं वाटत असेल किंवा तुम्हाला काय चव लागत असेल आणि मी आईस्क्रीम घेऊन आलो, श्रीखंड घेऊन आलो, त्यामागची जी माझी फिलिंग होती ती तुम्ही देऊ शकता. किंवा काल मी तुमच्यासाठी छोटासा केक घेऊन आलो, तोही तुमच्या फ्लेवरचा. त्यामागे येण्याच्या ज्या फिलिंग्स होत्या तेही देऊ शकता तुम्ही. वटपौर्णिमेच्या वेळेस मी तुमच्यासोबत 7 फेऱ्या मारल्या आणि त्यावेळेस ज्या माझ्या फिलिंग्स होत्या त्या तुम्ही परत करू शकता. हे सगळं तुम्ही मला परत करू शकता का. काव्या मला सांगा, नेमकं या सगळ्या मागे माझी चूक काय आहे. मी कुठे चुकलेलो आहे. आणि त्याच्या डोळ्यांमध्ये खरंच खूप अश्रू येत असतात. त्याला खूप वाईट वाटत असतं की काव्याने हे डिसिजन घेतलेलं आहे की मला डिवोर्स द्यायचं. आणि हे सगळं ऐकून ना काव्याच्या तोंडातून शब्द निघत नाही. ती फक्त ऐकत राहते. आता राहिला प्रश्न हा की हे सगळं ऐकल्यानंतर आपल्या काव्याला काही वाटणार आहे का पार्थबद्दल, की काव्या ती तिच्या डिसिजनवरच असणार आहे, हे काही कळत नाही आहे. त्यामुळे आपल्याला हेच सगळं पाहण्यासाठी, उद्याचा भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आता आपला पार्थ तिला खणकवून सांगतो की जर तुम्हाला माझ्यामुळे त्रास होत असेल, जर माझ्यामुळे तुम्हाला खरंच त्रास होत असेल तर मी तुमच्या आयुष्यात परत कधीच येणार नाही. आता हे ऐकून मात्र काव्याला सुद्धा त्रास होतो आणि ते खणकवूनच सांगतात तिला. पण तेव्हा मात्र काव्या काहीच बोलत नाही. आता हे काव्याचं मौन नक्की सुटून काय बोलणार आहे. काव्याने हे जे मौन पकडलेलं आहे त्यानंतर ती काय बोलणार आहे, की ती नव्याने पार्थच्या प्रेमात पडणार आहे की डिवोर्स घेणार आहे. हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं, नोटिफिकेशन ऑल करून ठेवायचं बेल आयकॉनचं, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करायचं. आणि असेच नवीन नवीन अपडेट वेळेच्या अगोदर मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल.